आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि वन खात्याचा मंत्री म्हणून मी एकूण नॅशनल पार्कमध्ये असलेल्या 27,000 कुटुंब म्हणजे जवळजवळ 1.5 लाख वस्ती, त्याच्यामध्ये आदिवासींची कुटुंब जवळजवळ 2,000 आहेत. तर त्या 2,000 कुटुंबांचा पुनर्विकास किंवा त्यांचं स्थलांतरण नॅशनल पार्कला जवळच करावं आणि डबल ग्राउंड+1 न करता त्यांना जे सवय आहे ग्राउंडचीच त्या पद्धतीनं त्यांचा विकास करावा. आणि कारण त्याच्यातले बरेचसे मजूर हे नॅशनल पार्कमध्ये कामाला आहेत. त्याचबरोबर आज काही डिपार्टमेंटने ठरवलं का पालघर जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात दुसऱ्या लोकांचं पुनर्वसन करावं. त्यावेळेला म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांची सुद्धा इच्छा तीच होती की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे लोक पुन्हा झोपडपट्ट्यामध्ये जाता कामा नये. तर त्यांना जर त्या ठिकाणी घरं दिली तर पुन्हा ते विकतील आणि पुन्हा इथे झोपडपट्ट्यात येतील. सबब इथल्याच आरे कॉलनीतल्या 90 एकर जागेमध्ये सगळ्या बाबींचा विचार करून तिथंच त्या लोकांना घरं बांधून द्यावी यासाठी आज मीटिंग झाली.